Am I audible to everyone? Yes, sir. Perfect. So today we are going to see some of the numeric functions. आपल्याकडे एवढे numeric functions आहेत. We'll start with absolute sign and square root, and we'll proceed with the other ones. Okay. Okay. Numeric functions काय करतात? Numeric functions काय करतात? नंबरशी डील करतात, बरोबर? जसं आपलं स्ट्रिंग फंक्शन्स होते, ते काय करत होते? स्ट्रिंग सोबत डील करत होते. तसे हे न्यूमरिक फंक्शन्स कशासोबत डील करतात? नंबर सोबत. ओके. सो दिस आर एम्प्लॉय टेबल. ओके. याच्यामध्ये मी एक्स्ट्रा कॉलम ऍड केलाय इम्प्रुव्हमेंट फॅक्टर म्हणून. ठीक आहे. विल स्टार्ट विथ द फर्स्ट फंक्शन दॅट इज ॲब्सोल्यूट. ओके. ॲब्सोल्यूट हे फंक्शन काय करतं? ॲब्सोल्यूट विल रिटर्न यू दी पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे. जर मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न देणार असेल, ओके, तर मी असं करतो, सिलेक्ट ॲब्सोल्यूट ऑफ -100. ओके. ॲब्सोल्यूट ऑफ 100, absolute of -230, and absolute of 560 from 12. ठीक आहे. जर मी 12 टेबल वरती ह्या 4 व्हॅल्यूची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न घेतली तर मला काय मिळेल? 100 च्या ऐवजी काय मिळेल? -100 च्या ऐवजी +100. ओके. +100 जर असेल तर आउटपुटला काय येणार? 100. ओके. -230 असेल तर काय येणार? +230. ओके. आणि +560 असेल तर प्लसच येणार. ठीक आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट काय करतं? ओके. इट रिटर्न्स पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. मग जर तुम्ही इनपुटला निगेटिव्ह दिलेली असेल तर ते काय करतं? त्याची साईन तुम्हाला काढून देतं आणि पॉझिटिव्ह करून देतं. ठीक आहे. आता आपल्या डॉक्युमेंटमध्ये जे आहेत, सी, ते काय दिलेलं आहे? Absolute value is the measure of the magnitude of value. Okay, and it is always a positive value. -5 ची absolute value किती पाहिजे? It should be 5. ओके. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली. इथे -5 नाही, इट शुड बी 5. आपण इथे करून बघूया. -5 ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती असणार आहे? किती असेल? 5. ओके. 5. सी, ॲब्सोल्यूटची ॲब्सोल्यूट -5 किती आहे? इज 5. ओके. ॲब्सोल्यूट ऑफ 0 किती असणार आहे? 0च. आणि नलची तर बाय डिफॉल्ट नलच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर ते तुम्हाला रिटर्नला पॉझिटिव्ह देणार, आणि जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याचा सिम्बॉल फक्त ते काय करणार? पॉझिटिव्ह करून देणार. सी, एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे. -5 चं काय आलं? 5. ओके. ॲब्सोल्यूट ऑफ 100 किती आहे? 100. ॲब्सोल्यूट ऑफ -230 किती आहे? +230. आणि +560 किती आहे? +560. मग जर तुम्ही याच्याऐवजी कोणती जरी व्हॅल्यू दिली, मध्ये व्हॅल्यू काय हे मॅटर नाही करत. त्याचं सी काय पाहिजे आउटपुटला? 56489. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? Positive. परफेक्ट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ॲब्सोल्यूट काय करतं? इट इज गोइंग टू रिटर्न यू द मेजर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्हॅल्यू. ओके. पॉझिटिव्ह नंबर असणार आहे नेहमी. ॲब्सोल्यूट ऑफ एनी व्हॅल्यू इज विल नेव्हर बी निगेटिव्ह. ठीक आहे. पुढचं बघूया आपण. साईन. साईन मध्ये काय होत असणार आहे? इट गिव्स द साईन ऑफ व्हॅल्यू. म्हणजे कसं? ठीक आहे. आता हे त्याच्या अगोदर आपण आणखी एक गोष्ट बघूया. आपला जो टेबल आहे, ठीक आहे, याच्यावरती आपण जर मी ह्या कॉलमला ॲब्सोल्यूट करायचं ठरवलं तर मला सगळ्या व्हॅल्यू काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह. मग ही जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे इथे,
ही पण कशामध्ये येणार, आउटपुटमध्ये पॉझिटिव्ह होऊन येणार, बरोबर. ठीक. मग जर मी याला असं केलं, सिलेक्ट इम्प्रुव्हमेंट फॅक्टर and absolute of improvement factor. Improvement factor. मग काय होणार ते लक्षात येईल बघा. ही जी निगेटिव्ह व्हॅल्यू होती ती काय झाली, पॉझिटिव्ह. आणि बाकीच्या व्हॅल्यू जशा आहेत तशाच. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर इट विल कन्वर्ट निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह. ठीक आहे. पुढचं फंक्शन कोणतं आहे आपलं, साइन. साइन आपल्याला आउटपुटला काय देणार, एक्झाम्पल घेऊया. सिलेक्ट साइन ऑफ -100. Okay. Second example is sine of +100. Okay. Third example is sine of -200 and sine of -500 from 12. ठीक आहे. आता याची साइन काय, -100 ची पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे नंबर, इट इज निगेटिव्ह. ठीक आहे. मग तुम्हाला आउटपुटला काय येणार, फक्त साइन विथ नंबर 1. मग आउटपुटला काय येणार, -1. ठीक आहे. आणि इथे नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पॉझिटिव्ह. मग आउटपुटला काय येणार, +1. ठीक आहे. तिसरा नंबर काय, -200. -200 जर असेल तर आउटपुटला काय येणार, -1. ओके. आणि इथे किती आहे, -500. मग पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, निगेटिव्ह. मग आउटपुटला काय येणार, -1. सी. ओके. पॉझिटिव्ह असेल तर +1, निगेटिव्ह असेल तर -1. मग तो नंबर कोणता पण असो. ठीक आहे. ते कोणता पण नंबर घ्या, डझंट मॅटर. ठीक आहे. इथे तुम्ही कोणता पण नंबर घ्या, तुम्हाला आउटपुटला इट इज गोइंग टू गिव्ह यू जस्ट द साइन विथ नंबर 1. ओके. ठीक आहे. लक्षात आलं. मग आता जर मी इथे ऍब्सोल्यूटच्या ऐवजी इथे फक्त साइन केलं आणि याला एक्झिक्यूट केलं आपल्या टेबलवरती, तर त्या कॉलमला कसं कन्वर्ट केलं आपण, फक्त या बघा याची साइन पॉझिटिव्ह होतं हा नंबर. मग इथे काय आलं, +1. इथे पॉझिटिव्ह नंबर आहे +1, निगेटिव्ह नंबर आहे -1. नल विल बी नल. ठीक आहे. प्लस अँड प्लस. ओके. इझी आहे. ते फक्त त्या आउटपुटला काय देईल, त्याची साइन देईल अलॉंग विथ 1. ओके. तिसरं आपलं काय, स्क्वेअर रूट. SQRT म्हणजे काय, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटला, स्क्वेअर रूट माहिती आहे ना, व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 4, 16. स्क्वेअर 2. रूट. येस. ठीक आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय, वर्गमूळ ना. सिलेक्ट स्क्वेअर रूट, SQRT. ओके. मग स्क्वेअर रूट काय देणार, दिलेल्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट, वर्गमूळ काढून देणार. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 4. किती असणार आहे, 2. ठीक आहे. आउटपुटला 2 आले. मग 16चं किती असणार आहे स्क्वेअर रूट, 4. 4. सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. 25चं किती असेल, 5. ठीक आहे. दॅट वे. ठीक आहे. आणि 36चं किती असेल, 6. मग 49चं किती असेल, 7. 125चं किती असणार, समथिंग लाईक दिस. सर यात क्यूबचं पण येतं सर, जसं स्क्वेअर रूटचं येतं तसं. नाही, क्यूब असं रूट नाही काढू शकत आपण, क्यूब करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा नंबर असेल त्याचा क्यूब करता येईल आपल्याला, बघूया पुढे ते आपण. ठीक आहे. ओके. तसं 625चं काय, स्क्वेअर रूट 25. ठीक आहे. लक्षात आलं. मग 30चं किती असणार आहे, एक सर्टन पॉइंट मध्ये नंबर असणार आहे. ठीक आहे. मग तो स्क्वेअर रूट तुम्हाला आउटपुटला देईल. ओके. जर आपल्या केसमध्ये आपल्याला टेबलवरती हे ऍप्लिकेबल करायचं असेल तर कसं करतो मी, सिलेक्ट EMPID फॉर एक्झाम्पल. ओके. सॅलरी
फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मला सॅलरीचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग मी कसं घेणार? स्क्वेअर रूट ऑफ, इथे फक्त मी काय स्पेसिफाय करणार? कॉलमचं नाव. आणि फ्रॉम फक्त काय येणार? एम्प्लॉय. ठीक आहे. इथे जे कॉलम तुम्हाला डिस्प्ले करायला लागतंय ते आपण इथे टाकले आणि स्क्वेअर रूट ऑफ सॅलरी केलं फक्त. मग एक सेपरेट कॉलम येईल ज्याचं नाव असेल स्क्वेअर रूट ऑफ सॅलरी आणि याच्यामध्ये ज्या पण सॅलरी असतील त्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट भेटणार. मग ह्या 141.42 ह्या नंबरला जर ह्याच नंबरनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हा नंबर भेटणार. ठीक आहे. याला 158.11388 ला मल्टिप्लाय बाय 158.11388 केलं तर तुम्हाला 25,000 हा नंबर भेटणार. ठीक आहे. ह्या सगळ्या सॅलरीचे तुम्हाला इथे स्क्वेअर रूट भेटले. मला स्क्वेअर रूट ऑफ एम्प्लॉय आयडी पाहिजे असेल तर मी फक्त काय इथे करणार? कॉलमचं नाव बदलणार, EMP. इंटू IB नेम. ठीक आहे. हे खूप प्रॅक्टिस करा याच्यावरती. हे बघा सगळ्यांचे स्क्वेअर रूट तुम्हाला इथे भेटले. ओके, स्क्वेअर रूट समजलं? स्क्वेअर रूट समजलं? हो सर. आता एक इम्पॉर्टंट आहे त्याच्या पुढे, मॉड. मॉड तुम्हाला आउटपुटला काय देतो? मला आता तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. 5 डिवायडेड बाय 3. ओके, 3 1 जा 3. बरोबर. किती उरले बाकी? रिमाइंडर किती राहिलं? 3 डिवायडेड बाय 5. ओके, जर 3 न 5 ला डिवाइड केलं आपण आणि जर आपण कम्प्लीट नंबर न डिवाइड केलं म्हणजे 3 1 जा 3. ओके, मग जर 2 उरले मग परत हे बघा 5 डिवायडेड बाय 3 पूर्ण नंबर भेटणार आहे का तुम्हाला? 6 डिवायडेड बाय 3 किती होणार? 2. ओके, त्या केसमध्ये किती झालं? इथे जर मी 6 केलं, ठीक आहे, 6 भागिले 3 2 पूर्ण नंबर आला. ठीक आहे, होल नंबर आहे हा. मग जर मी फक्त इथे 6 च्या ऐवजी 5 केलं मग तुम्हाला होल नंबर भेटणार का? 1 पॉईंट समथिंग काहीतरी भेटणार. बरोबर. आपल्याला तो नकोय. मला काय पाहिजे? मला फक्त इथे पूर्ण भाग द्यायचा पहिल्यांदी आणि जे पण रिमाइंडर बाकी असेल ते मला पाहिजे. म्हणजे 3 1 जा 3. ओके, उरले 2. 2 ला परत भाग जाणार नाही. बरोबर. मग हे किती राहणार? इथे 2 रिमाइंडर राहणार. ओके, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर मी असं घेतलं 6 डिवायडेड बाय 2, 6 डिवायडेड बाय 3, मग इथे मला पूर्ण भाग जाणार. 3 1 जा 3, 3 2 जा 6. मग रिमाइंडरला काही व्हॅल्यू राहिली का? रिमाइंडरला काही राहिलं का? पूर्ण नंबर नाही. मग या केसमध्ये किती असणार? 0. ओके, जर मी असं घेतलं 7 डिवायडेड बाय 3, किती येतील इथे? 3 1 जा 3, 3 2 जा 6. उरला किती? 1. मग जो रिमाइंडर असतो तो आपल्याला मॉड रिटर्न करतो. ठीक आहे, पूर्ण भाग गेल्यानंतर कितीचा भाग गेला, काय कितीने डिवाइड केलं, किती आन्सर आला, दॅट डझंट मॅटर. पण जो रिमाइंडर व्हॅल्यू असते ते तुम्हाला आउटपुटला मॉड देतं. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. 8 डिवायडेड बाय 3. इथे मॉडने किती आउटपुट द्यायला पाहिजे? 3 1 जा 3, 3 2 जा 6. ठीक आहे, 6 आणि 8. मग 6 मायनस 8, 8 मायनस 6 2. ओके, 9 डिवायडेड बाय 3. किती येतील इथे मॉड? 9 डिवायडेड बाय 3. मग रिमाइंडरला किती व्हॅल्यू राहणार? 0. ओके, 10 डिवायडेड बाय 3. रिमाइंडरला किती व्हॅल्यू असणार? 3 3 जा 9 आणि उरलेला 1 म्हणजे रिमाइंडरला किती राहणार? 1. ओके, 11 डिवायडेड बाय 3. इथे किती किती असणार? 3 3 जा 9, 10 11. ओके, 2. आणि 12 डिवायडेड बाय 3 किती असणार? रिमाइंडर 0. काय विचार काय करताय? ठीक आहे, सी दिस विल गिव्ह द रिमाइंडर. ओके, मग जर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, सिलेक्ट mod of 18 divided by 5.
डिवायडेड बायच्या ऐवजी फक्त आय विल बी सेपरेटिंग दिस बाय युझिंग कॉमा. ओके 5. ओके फ्रॉम 12. आता किती आउटपुटला यायला पाहिजे मला? 5 1 5, 5 2 10, 5 3 15. ओके मग किती उरले? 3. 3. So it is going to give you 3 as output. रिमाइंडरला एकतर पूर्ण भाग द्यायचा 5 3 15 असं पॉइंट मध्ये आन्सर न येता जे पण रिमाइंडरला असेल दॅट इज युअर मॉड. ओके सेकंड एक्झाम्पल मध्ये जर मी समजा $28 5 केलं तर ह्या केसमध्ये किती आउटपुट येईल मला? 3. परफेक्ट 3. ओके पुढच्या एक्झाम्पल मध्ये मी याला चेंज करतो 16 4. किती आउटपुट यायला हवं? 0. 0. ओके मग जर इथे मी 29 केलं आणि इथे 3 केलं तर किती आउटपुट येईल? 2. 29 3 2. ओके बरोबर. सगळ्यांच्या लक्षात आलं मॉड काय करतं? लक्षात आलं? मग जर आपल्याला एखाद्या कॉलम वरती हे मॉड अप्लाय करायचं असेल तर मी कसं करेल? सिलेक्ट मॉड ऑफ सॅलरी डिवायडेड बाय 5 फ्रॉम EMP. मग EMP टेबल मध्ये हा जो सॅलरी कॉलम आहे त्याला 5 ने डिवाइड होईल आणि जी पण उरलेली व्हॅल्यू असेल ती तुम्हाला सेपरेट कॉलम मध्ये मिळेल ज्याचं नाव असेल मॉड सॅलरी 5. ओके एक्झिक्यूट करूया आपण याला. ठीक आहे पूर्ण भाग गेलाय. काही रिमाइंडर राहिलं की ह्या केसमध्ये नाही. पण जर आता मला इथे सॅलरी पण डिस्प्ले करायची असेल तर मी काय करेल? सॅलरी इझी आहे ना. आणि त्याचा एम्प्लॉय आयडी पण डिस्प्ले करायचं आहे आणि फर्स्ट नेम पण डिस्प्ले करायचं आहे आणि लास्ट नेम पण डिस्प्ले करायचं आहे. हे सगळं मी घेतलं आणि एक्झिक्यूट केलं. हे सगळं तुम्हाला दिसणार. मग याला जर 20,000 डिवायडेड बाय 5 केलं आपण तर काहीच रिमाइंडर उरत नाही. 5 च्या ऐवजी जर मी 3 केलं तर जी पण रिमाइंडरची व्हॅल्यू असेल तुम्हाला ती ह्या कॉलम मध्ये मिळेल. ओके सी रिमाइंडर व्हॅल्यू इज हिअर. ओके इझी आहे मॉड काही जास्त हे नाही आहे इम्पॉर्टंट आहे पण. ठीक आहे त्यानंतर आपण घेऊया पॉवर. ओके लक्षात येते सगळ्यांना? गणेश कल्पेश निकिता Yes. हो सर. कुणाला काही कन्फ्युजन नाही आहे? नाही सर. मयूर हो सर समज. ऑल गुड. ठीक आहे पॉवर म्हणजे sir. काय? सी आपण असं लिहायचो 2⁻³ ओके सिलेक्ट पॉवर ऑफ 2⁻³ फ्रॉम 12. मग काय होईल? 2 च्या डोक्यावरती छोटा 3 असं लिहायचो आपण आठवतं का? 2⁻³ 2⁻4 ठीक आहे 2 to the power 3. ओके इंडेक्स हा मग त्या केसमध्ये आपण काय करतो 2 into 2 into 2 असं 3 वेळा लिहितो. मग 2 चा क्यूब आपल्याला मिळेल ह्या केसमध्ये. बरोबर सी 8. ओके कोणत्या पण व्हॅल्यूची रेस्ट टू व्हॅल्यू जी आपण लिहायचो ठीक आहे ती इथे मिळणार तुम्हाला. म्हणजे जर मी 5⁻² केलं तर किती मिळणार? किती मिळणार इथे? 25 25. 5 चा स्क्वेअर होणार. ओके आणि जर इथे क्यूब केला मी तर काय 5 चा क्यूब किती आहे? 625 125 125 ठीक आहे तो मिळणार. ओके आणि इथे जर 4 केलं तर 5 into 5 into 5 into 5 असं 4 टाइम्स 625. ठीक आहे इथे 10 केलं आणि इथे 2 केलं तर किती येणार? 10 चा स्क्वेअर मिळणार. ओके 10 चा क्यूब मिळेल. असं आपण वाढत जाऊ शकतो पुढे. ठीक आहे इथे आपण समजा 6 घेतलं ठीक आहे एक सर्टन व्हॅल्यू भेटेल. 7 घेतलं एक सर्टन व्हॅल्यू वाढत चालते.
10 to the power 7, 10 to the power 8. लक्षात आलं का? पॉवर समजलं, सोपं आहे, त्याच्यात काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ठीक आहे. परत काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स होते आपल्या मॅथ्समध्ये. आपण एक्सपोनेन्शियल करायचो, EXP, एक्सपोनेन्शियल, ln आणि लॉग. ठीक आहे. मी तरी कधी आजपर्यंत वापरलेले नाही आहे, कुठे यूज झाल्याचं मला आठवत नाही, पण एक माहिती म्हणून लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता एक्सपोनेन्शियल काय करतं? सी, एक मॅथमॅटिकल फंक्शन होतं बघा, आपण 8च्या वरती काहीतरी सर्टन पॉवर द्यायचो, e⁻², e⁻³ समथिंग लाईक दॅट. ओके, आठवत असेल. मग ते काय करतं, हा EXP फंक्शन जो आहे, ठीक आहे, दॅट इज इक्वॅलंट टू दिस E इन आवर मॅथमॅटिक्स. ओके, म्हणजे जर आपल्याला e⁻² पाहिजे असेल तर आपण काय लिहायचं, एक्सपोनेन्शियल ऑफ 2, एक्सपोनेन्शियल ऑफ EXP ऑफ 1. आलं लक्षात? मग यांना एक सर्टन कॅल्क्युलेशन होतं बॅकएंडला. सी, सिलेक्ट EXP ऑफ 1, EXP ऑफ 2 घेऊया. ठीक आहे, फ्रॉम 12. मग हे काय करतं, जे ई फंक्शन होतं आपलं मॅथमध्ये, सिमिलरली तसंच ते फंक्शन करेल. ठीक आहे, 7 पॉईंट समथिंग एक व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आलं लक्षात? तसंच हे आपण टेबलवरती पण ऍप्लिकेबल करू शकतो, अप्लाय करू शकतो. याच्यानंतरचा आणखी एक जो होता तो एक ln लॉग होता. ln आठवत असेल, मॅथ आठवतंय का काही? हो, लॅन म्हणजे लॉग टू द बेस 2. हो, मग हा याचा काय असतो, ऑपोजिट असतो, रेसिप्रोकल असतो ना. मग हो जर मी हो. ln ऑफ दिस व्हॅल्यू घेतलं, सिलेक्ट ln ऑफ दिस व्हॅल्यू घेतलं पूर्ण 7 पॉईंट दिस एंटायर व्हॅल्यू. ओके, तर मला काय येणार? आन्सर 2 आलं, 2. येस, याची पूर्ण मला काय मिळेल, फ्रॉम 12. मग त्याची व्हॅल्यू मला काय मिळेल, पूर्ण 2 मिळेल. ठीक आहे, 2चं जर हे असेल तर याचं ln 2 असणार. ठीक आहे, बेसिक मॅथमॅटिकल फंक्शन्स आहे, जास्त यूज नाही झालेले मी बघितले, पण एक माहिती असू द्या. ठीक आहे. आणि तिसरं एक आहे आपलं लॉग टू द बेस 10 आणि सर्टन व्हॅल्यू द्यायचो आपण, बरोबर. मग ह्या केसमध्ये कसं करायला लागेल आपल्याला, सिलेक्ट लॉग, ठीक आहे, 10 2 फ्रॉम 12. मग हे काय देणार, लॉग टू द बेस 10 व्हॅल्यू देणार. ठीक आहे, एक लॉग आणि त्याच्या खाली आपण 10 लिहायचो, आठवतं ना, एक सिंपल ते कॅल्क्युलेशन आहे. सी, दिस इज बेस्ड ऑन 10 बेस लॉगरिथम. ओके, मग एक ते कॅल्क्युलेशन करतं लॉग. ठीक आहे, हे 3 मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, EXP, ln आणि लॉग. थोडंसं लक्षात राहू द्या, जास्त इम्पॉर्टंट नाही म्हणता येणार, बट राहू द्या लक्षात. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? पुढचे 2 इम्पॉर्टंट जे आहेत ते आहेत, एक सेल आहे आणि एक फ्लोर आहे. ठीक आहे, सेल आणि फ्लोर. आता मला सांगा, सिलेक्ट सेल व्हॅल्यू. ठीक आहे, मला एक सांगा, एक तुम्हाला मी नंबर देतो 9.98. आता याची अप्पर साईडला फुल डिजिट व्हॅल्यू हवी आहे मला, वरच्या साईडला. ओके, एकतर सेल आणि फ्लोर हे काय सांगते हे लक्षात घ्या. सेल म्हणजे काय, तुम्ही घरामध्ये बसलेले, ठीक आहे, सिलिंग कुठे असते, टॉप साईडला असते ना. मग ते काय करतं, सेलमध्ये तुम्हाला कोणती व्हॅल्यू भेटेल, तुम्ही जो पण नंबर स्पेसिफाय केलाय त्याची अप्पर साईडची व्हॅल्यू भेटते, फुल डिजिट. आणि फ्लोअरमध्ये काय होतं, त्या व्हॅल्यूची लोअर साईडला पूर्ण नंबर, फुल डिजिट व्हॅल्यू. मग आता 9.98 ची अप्पर साईडला सेल व्हॅल्यू म्हणजे अप्पर साईडला. ठीक आहे, पूर्ण व्हॅल्यू काय येते, 9.98, 9.99 आणि 10. मग 9.98 ची सेल व्हॅल्यू काय येईल, 10 येईल ना, पूर्ण डिजिट पुढचा वरचा. हो सर. सेल म्हणजे काय, सेल इज नथिंग बट अप्पर साईड. लक्षात कसं ठेवाल, सेलिंग आपल्या वरच्या साईडला असते आणि फ्लोर डाऊन साईडला असतो. मग फ्लोर व्हॅल्यू विचारली तर डाऊन साईडची व्हॅल्यू.
आणि सेल व्हॅल्यू विचारली तर अप्पर साईडची व्हॅल्यू. मग 9.98 ची किती येणार फुल व्हॅल्यू? 10, 12.65 ची किती येणार? 13, 98.01 ची किती येणार? 99, परफेक्ट. 23.23, 24, 12.98 निकिता. 13, 13. बाकीच्यांना समजते? अजय, निकिता? ठीक आहे. ओके. मग ही सेल व्हॅल्यू आणि फ्लोअर व्हॅल्यू जर मी घेतली तर ह्या केसमध्ये 12.98 ची फ्लोअर व्हॅल्यू किती असणार? 11, ट्वेल्व असेल ना. 12.98 ची फ्लोअर व्हॅल्यू. 11, 12. 11, 12.98 ची फ्लोअर व्हॅल्यू विल बी 12. 12, ओके. हम्म. 11.99 ची फ्लोअर व्हॅल्यू काय 11, असणार आहे? दिस विल 11, बी 11. ओके. मायनस 11.26 ची किती असेल -11, फ्लोअर व्हॅल्यू? -11, 10 येईल ना सर? की 12 येणार? नाही सर, 12. सिलेक्ट फ्लोअर व्हॅल्यू ऑफ minus 11.98 फ्रॉम -12. 12. -12. ओके. फ्लोअर म्हणजे काय? खालच्या साईडला. -12 ही व्हॅल्यू छोटी आहे ॲज कम्पेअर टू -11.98. ही व्हॅल्यू मोठी आहे. ओके. ठीक आहे सर. बरोबर. आणि फ्लोअर ऑफ 12.36 किती येणार? 12.36 ची किती येणार फ्लोअर व्हॅल्यू? 12. 12. ओके. ओके सर. मायनस 56.27 याची फ्लोअर व्हॅल्यू काय येणार? -57. -57. -57. ओके. लक्षात आलं तुमच्या? हो सर. फ्लोअर आणि सेल काय करतं? मग जर एक डिजिट मला त्याची फ्लोअर व्हॅल्यू बघायची आहे, सिलेक्ट फ्लोअर ऑफ 12.23 अँड दुसरं बघायचं आहे मला सेल व्हॅल्यू ऑफ 12.23. ओके. फ्रॉम यू कॅन एक्झिक्यूट लाईक दिस. दोघांचे आउटपुट तुम्हाला वेगवेगळ्या कॉलम मध्ये मिळते. एकाची फ्लोअर व्हॅल्यू 12 आहे आणि त्याचीच सेल व्हॅल्यू किती असेल? 13 असेल. ठीक आहे. हे निगेटिव्ह वरती पण ट्राय करा. ठीक आहे. इझी आहे. हो सर. त्यानंतर एक जे आहे ते इम्पॉर्टंट आहे राऊंड आणि ट्रंक. बाकी राऊंड अँड ट्रंक ठीक आहे. थोडंसं इम्पॉर्टंट आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं याच्यामध्ये, लक्ष द्या. ठीक आहे. जर मला एखादी व्हॅल्यू राऊंड ऑफ करायची आहे 12.98, मग याची राऊंड फिगर किती होणार? किंवा 12.49 असेल तर किती होणार? 12.15 अराउंड. 12.5 होणार. ठीक आहे. अच्छा, हां. किंवा मग मी जर स्पेसिफाय केलं की मला 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ पाहिजे किंवा 3 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ पाहिजे, जर मला फक्त पूर्ण डिजिट पाहिजे असेल 11, 12, 13 ह्या डिजिट पर्यंतच राऊंड ऑफ करायचं असेल तर मग हे किती होणार? राऊंड ऑफ जर केलं तर हे 12 होणार. बरोबर. आणि जर मी असं बोललं की मला 12.49 हा जो आहे याला राऊंड ऑफ करायचे, पण मला 0.1 डिजिट पर्यंत चालेल, मग मी हे कसं करू शकतो? 12.5 करू शकतो. हो सर. ओके. आणि तेच जर 12.44 असेल तर मी काय करेल? 12.4 करेल. बरोबर. तर हेच आहे, फक्त आपल्याला स्पेसिफाय करायला लागतं की तुम्हाला किती डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं. ठीक आहे. तुम्ही जर आपल्या याच्यावरती आला स्टडी मटेरियल वरती, त्याच्यावरती एक एंटायर पेज भरून एक्झाम्पल्स दिलेले. आपण हे सगळे बघूया. मी हेच एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. आता मी
राऊंड ज्यावेळेस बोललोय, ठीक आहे, 123.2345 हा नंबर आहे माझ्याकडे, पण मी हे स्पेसिफाय नाही केलं पहिल्या केसमध्ये की मला किती डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचंय. ठीक आहे. तुम्ही दुसऱ्या केसमध्ये जर बघितलं तर मी तोच नंबर घेतलेला आहे 123.2345 आणि मी याला बोललोय की मला 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ हवंय. म्हणजे दिस टू, या दोनचा अर्थ काय होतो की जो पण तुमचा हा पॉइंट आहे याच्यानंतर मला 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करून द्या. ठीक आहे. सेम इथे पण तेच दिलेले आहे 123.23, फक्त हा जो नंबर आहे हा चेंज झाला इथे 54 आहे आणि त्याला पण कितीपर्यंत पाहिजे राऊंड ऑफ करून 2 डिजिट पर्यंत. मग आता पहिल्या केसमध्ये जर मला राऊंड ऑफ करायचं असेल आणि मी स्पेसिफाय नाही केलं मला कोणत्या किती डिजिट पर्यंत हवंय, तर त्या केसमध्ये तो काय करेल, तो पॉइंटला कन्सिडर नाही करणार. ठीक आहे. 123.2345 ला राऊंड ऑफ करून तुम्हाला आउटपुटला काय देईल, डायरेक्टली 123 देईल. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये जर तुम्ही सांगितलं की मला ह्या पॉइंट नंतर 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करून हवंय, तर मग तो काय करेल, तो बघेल इथे 123 पॉईंटच्या पुढचे हे दोन नंबर बघेल, इट इज 45. ओके, मग हे 24 होणार नाही, तो आउटपुटला काय देईल 123.23. ओके. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर 2354 आहे पुढे, मग ह्या 54 च्या ऐवजी ह्या 3 ला तो काय करेल, 4 करेल, राऊंड ऑफ करून देईल 2 डिजिट पर्यंत. जर आपण याचं आउटपुट घेतलं, सी इथे स्पेसिफाय नाही केलं तुम्ही किती डिजिट पर्यंत हवंय तुम्हाला, बरोबर. मग त्यांनी काय केलं, फक्त आउटपुटला 123 दिलं. दुसऱ्या केसमध्ये काय केलं, मी ह्या फुल स्टॉप नंतर ह्या पॉइंट नंतर फक्त सांगितलं की मला 2 डिजिट हवे, मग त्यांनी काय केलं 123.23 केलं. आणि पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर हे पुढचे नंबर चेंज झालेले, मग 54 ला पण राऊंड ऑफ करायला लागेल ना. मग ह्या 54 च्या ऐवजी त्यांनी काय केलं, या 3 लाच 4 केलं, सी राऊंड ऑफ करून घेतलं 2 डिजिट पर्यंत. ओके. पुढचं एक्झाम्पल जे आहे सी, आता याच्यामध्ये जी पण आपली प्रिसिजन व्हॅल्यू आहे, कॉमा नंतर आपण जी पण व्हॅल्यू दिलेली आहे ती निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. तर ह्या निगेटिव्हचा अर्थ काय होतो, हा जो तुम्ही मध्ये पॉईंट दिलेला आहे 123.2345, निगेटिव्ह म्हणजे काय, या पॉइंटच्या लेफ्ट साईडला राऊंड ऑफ करायचं, ह्या साईडला. ओके. मग इथे -2 आहे, मग इथून किती डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायला लागेल, या पॉइंटच्या 2 डिजिट पर्यंत, इथपर्यंत हे सगळे राऊंड ऑफ करून टाकायचे. इथे -1 आहे म्हणजे ह्या पॉइंटच्या कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला राऊंड ऑफ इथपर्यंत करायचं. इथे -3 आहे, मग हे पूर्ण राऊंड ऑफ करायला लागणार आपल्याला. ठीक आहे. -4 म्हणजे 1 2 3 4, याचं आउटपुट काय येणार, 0. ठीक आहे. आता जर मी याला बोललं 123.2345 ला -1 म्हणजे या पॉइंटच्या कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला, मग जर याला आपण काढून टाकलं तर आउटपुटला काय येणार 120.000, म्हणजे पॉइंट मध्ये येणार नाही. सी एक एक एक्झाम्पल घेतो मी. आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय ना? इकडे थम्स करून काही उपयोग नाही आहे, मला दिसत नाही थम्स केलेले. ठीक आहे. फ्रॉम 12, मग ह्या केसमध्ये काय होणार, -1 आहे प्रिसिजन. ठीक आहे. मग ह्या पॉइंटच्या लेफ्ट साईडला, मग बघा आउटपुटला काय येतं, काय आलं, +120, कारण इथे -1 होता ना, मग यांनी याला पूर्ण नलिफाय करून टाकलं. या 2 डिजिटलाच कन्सिडर होतात फक्त आणि नंतर 0. याच्या ऐवजी जर मी -2 केलं तर काय होणार, कोणी सांगू शकेल का? 100. येस, इट विल बी 100. आणि जर -3 केलं तर काय राहणार, 0. 0. एक्झॅक्टली. सी -4 केलं तर बाय डिफॉल्ट ते 0च राहणार आहे, तुम्ही मायनस किती पण पुढे जा. सी मग यांचं आउटपुट जर घेतलं तर आपण ते स्पेसिफाय करते, सी 120. ओके. सेकंड केसमध्ये काय आलं, 100. थर्ड केसमध्ये काय आलं, 0. आणि फोर्थ केसमध्ये -4 आहे, दॅट इज ऑल्सो 0. पण जर मी या -123 ला -123 केलं तर, सॉरी, या +123 ला -123 केलं तर काय येणार आउटपुट, -120 च्या ऐवजी, सॉरी, ह्या +120 च्या ऐवजी काय येणार, -120. काही फरक नाही पडणार त्या नंबरशी, काही नाही, तो प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. सी
-100. ठीक आहे, हे समजलं. प्लस असेल तर प्लसच येणार, मायनस असेल तर मायनस येणार. ओके, आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे. याचं आउटपुट काय असेल, कोणी सांगू शकेल का? पहिल्याचं 123 नंतर आपण 0 दिलेला आहे. आउटपुटला काय येणार? आहात का जागेवरती? 123. बरोबर. ते प्लस इथे काही डिजिट दिलेलं नाहीये, नंबर पण आपला पॉइंट मध्ये नाहीये, फुल डिजिट आहे. त्याच्यामुळे काय असणार? 123 असणार. दुसऱ्या केसमध्ये काय होईल मला सांगा? +1 आहे. मग पॉइंट दिलेला आहे का? 123 पॉइंट समथिंग व्हॅल्यू आहे का? नाही. 123 पॉइंट समथिंग जर असेल इथे 0.23 तर त्याचा विषय असता ना. मग आता इथे पॉइंट नाहीच आहे, मग तुम्ही 1 द्या 2 द्या, काही त्याचा इश्यू होईल का? नाही. नाही. पण जर इथे -1 असतं तर इश्यू झाला असता. मग ते किती झालं असतं? 120 झालं असतं बघा. पण आपला प्लस आहे, तुम्ही त्याचं काही इफेक्ट होणार नाही त्याच्यावरती. ठीक आहे. आणि तसं 2 असेल तरी इफेक्ट होणार नाही. पण जर इथे पॉइंट मध्ये असतं तर त्याचा इफेक्ट झाला असता. ठीक आहे. पॉइंट मध्ये असतं तर त्यांनी तिथपर्यंत राऊंड ऑफ केलं असतं, जे काही पॉइंट मध्ये नाही आपलं. ठीक आहे. पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे? सी मायनस मध्ये व्हॅल्यू घेतलेले, जे की आपण ऑलरेडी घेतलं. याचं किती येईल आउटपुट? मायनस प्लस डझंट मॅटर, हे जसं फंक्शन करतं तसंच करणार आहे. मग -123 आणि 0, मग आउटपुटला काय असणार? महेश, काय आउटपुट असेल याचा? -123. सेकंड केस मध्ये किती असेल आउटपुट मग? -120. ओके. -123. हा, -123 असेल ना. हा इथला प्रिसिजन हो. आपला मायनस मध्ये नाहीये. ठीक आहे, ते दॅट इज प्लस. अच्छा. आणि हे तिसरं काय आहे? विल बी -123 ओनली. ठीक आहे, सगळ्यांचं आउटपुट सेम असेल. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. आता तुमच्या लक्षात आलंय कसं फंक्शन करतंय ते. काहीच नाही, ट्रिम मध्ये पण सेमच आहे. हे समजलं, ट्रिम समजलं. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा काय असेल याचं आउटपुट. आता जे प्रिसिजन दिलेलं आहे आपण नंबर नंतर ते -1 आहे. मग पहिल्याचं आउटपुट काय असेल? 1 to 0. एक्झॅक्टली, इट शुड बी 1 to 0. ओके. दुसऱ्या केसमध्ये किती असेल? 100. 100. 100. परफेक्ट. तिसऱ्या केसमध्ये किती असेल? 0. 0. 0. 0. इथे किती असेल ते? 120. -120. ओके. ते आणि चौथ्या केसमध्ये किती? -100. परफेक्ट. आणि पाचव्या केसमध्ये 0. 0. सी, समजलं? ओके. नंतर त्यांनी काही एक्झाम्पल्स घेतलेले पुढे. नल साठी इट विल बी नल, फॉर 0 इट विल बी 0, आणि हे 1 1 हे आपण ऑलरेडी घेतलेले. प्लस मायनस इथे 1 असो किंवा 100 असो, डझंट मॅटर. ठीक आहे. आता ट्रंकेट आणि सी, ट्रंक म्हणजे काय? हा काहीतरी शेवटचे डिजिट तुमचे चॉप ऑफ करून टाकेल. पण ट्रंक आणि याच्यामध्ये फरक काय? राऊंड मध्ये बघा सेम आहे, सेम फंक्शनॅलिटी, फक्त दोघांमध्ये एकच फरक आहे की जसं तुमचं फॉर एक्झाम्पल एखादा नंबर घेतो मी. ठीक आहे. सिलेक्ट राऊंड ऑफ, दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे, बाकी एक्झाम्पल सगळे सेम आहे. 123.2354. ओके, सेम एक्झाम्पल घेतो आणि याला मी काय बोलतो, 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करेल. आणि ट्रंक ऑफ 123.2354 फ्रॉम 12. राऊंड मध्ये काय करत होतं की
जर मी याचं प्रिसिजन मला प्रिसिजन फक्त 2 डिजिट पर्यंत हवंय या पॉइंट नंतर राईट साईडला, ठीक आहे. पण आउटपुट देताना तो काय विचार करेल, त्याच्या पुढचे अंक जर मोठे असतील तर तो काय करायचा, याला चेंज करायचा, याला 4 करायचा, बरोबर. मी जर आता याचं आउटपुट घेतलं तर तुम्हाला काय येणार आहे, 123.24 येणार, बरोबर ना, कारण ते त्याला राऊंड ऑफ करत चालेल. पण ट्रंक मध्ये काय करतं, ते राऊंड ऑफ नाही करणार. इथे 99 जरी दिला तुमचा तरी ते त्याला काही हे नाही आहे. इट विल जस्ट गिव्ह यू 2-3 ओनली, नॉट 2-4. कळलं का? राऊंड ऑफचं फंक्शन ते बंद करून टाकतं, राऊंड ऑफ करत नाही. इथे 2 द्यायचं राहिलं आपलं, इट विल बी 2. ओके, मग ते तुमचं 123 देणार. पण इथे नंबर छोटा असून सुद्धा त्यांनी मोठा दिला, कारण त्यांनी राऊंड ऑफ केलं त्याला, ठीक आहे. पण इथे जर मी 51 दिलं तर काय येणार, तरी काय येणार, 2 डिजिट पर्यंत काय येणार, 54च होणार, 24. 24च होणार. पण जर इथे 49 घेतलं तर काय होणार, 2 डिजिट पर्यंत पुढचे डिजिट जर 49 आहे तर मग किती होणार, किंवा त्याच्यापेक्षा छोटा असेल तर किती होणार, सी 2-3. राऊंड ऑफ किती पर्यंत केलं, 2-3 पर्यंत केलं. पण याला तुम्ही 99 द्या किंवा इथे 0-1 द्या, तो काहीच व्हॅल्यू मध्ये छेडछाड करणार नाही, तो फक्त ट्रंकेट करेल. ते 99.99 पण असो, ठीक आहे. बाकी सेम, बाकी फंक्शन सेम करणार. तो स्वतःहून कोणतीच व्हॅल्यू राऊंड ऑफ नाही करणार. बाकी जसं राऊंड फंक्शन करत होतं, प्लस डिजिट, मायनस डिजिट, -2 +2, हे सगळं सेम तसंच फंक्शन करणार, ठीक आहे. ते बघा, सेम तेच एक्झाम्पल घेतलेले इथे. याचं ट्रंकेट केलं समजा विदाउट प्रिसिजन, तर तीच व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटला येणार 123, ठीक आहे. जर 123.2354 आणि याला 2 डिजिट पर्यंत आपण ट्रंक केलं तर इथे 54 असल्यामुळे, किंवा काही जरी 99 जरी असली तर तो तुम्हाला आउटपुटला काय देणार, 23 देणार. सेम इथे 54 आहे, राऊंड ऑफ नाही करणार. पण राऊंड मध्ये जर तुम्ही बघितलं हे इथलं एक्झाम्पल, ठीक आहे, तर इथे 123.24 आहे, सी 123.24, कारण त्यांनी त्याला राऊंड ऑफ केलं थोडंसं पुढचे डिजिट्स. बाकी सगळं सेम आहे, सगळे एक्झाम्पल सेम आहे, ठीक आहे. लक्षात आलं का की नाही? लक्षात आलं की नाही? हो सर. ओके, हो. पुढचं आपल्याला बघायचं एनव्हीएल, एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे. एनव्हीएलचा यूज कुठे होतो, जर एखाद्या कॉलम मध्ये एखादी व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल. ओके, फॉर एक्झाम्पल आपला टेबल कोणता आहे, ईएमपी टेबल आहे आपला, ठीक आहे. सिलेक्ट, या टेबल मध्ये ह्या ज्या नल व्हॅल्यू आहेत, ठीक आहे, ह्या नल व्हॅल्यूच्या ऐवजी मला जिथे पण, म्हणजे ह्या कॉलम मध्ये जिथे पण नल व्हॅल्यू आलेल्या असतील, ओके, मग त्या 1000 असतील, मिलियन मध्ये असतील, तर त्याच्याऐवजी मला काय करायचं, एका दुसऱ्या व्हॅल्यूने रिप्लेस करायचे. म्हणजे ह्या याच्यामध्ये इमॅजिन करा की 1000 रेकॉर्ड्स आहेत, 1000 रोज आहेत अशा, आणि त्याच्यामध्ये 50 नल व्हॅल्यू आहेत. मग त्या नल व्हॅल्यूच्या ऐवजी काय आलं पाहिजे, माझी रिक्वायरमेंट अशी आहे की मला जिथे जिथे नल आहे तिथे तिथे 1 आला पाहिजे. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, नल व्हॅल्यू रिप्लेसमेंट नावाचं ऑप्शन आहे. ओके, एनव्हीएल हे काय करतं, हे जिथे जिथे नल व्हॅल्यू तुमची असेल ते त्या व्हॅल्यूला तुम्ही स्पेसिफाय केलेल्या व्हॅल्यूने रिप्लेस कराल. म्हणजे कसं करेल मी दाखवतो. सिलेक्ट, मग फंक्शन कोणतं आहे आपलं, एनव्हीएल. ओके, आणि मला ह्या कॉलम मधल्या व्हॅल्यूला जर कोणती नल असेल तर तिला रिप्लेस करायचं असेल तर मी काय करणार, त्या कॉलमचं नाव घेणार, फॅक्टर. ओके, आणि याच्यामध्ये जर समजा नल आली असेल तर तिला मला रिप्लेस कशाने करायचे, 1 नी रिप्लेस करायचे, फ्रॉम 12. मग जर इथे तुमची नल व्हॅल्यू असेल तर ती रिप्लेस कशाने व्हायला पाहिजे, ह्या 1 नी, सी. मग जर मी याला एक्झिक्यूट केलं, इट शुड नॉट बी 12, ईएमपी टेबल पाहिजे ना. ओके, मग त्याच्यामध्ये जी नल व्हॅल्यू होती ती कशाने रिप्लेस झाली, बाय 1. आणि याच्यासोबत जर आपल्याला बाकीचे कॉलम बघायचे असेल तर कसं बघणार,
कसं बघणार? ऍड करावं लागतं. EMP ID, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी आणि इम्प्रूव्हमेंट फॅक्टर. ठीक आहे. आणि या इम्प्रूव्हमेंट फॅक्टरलाच आपण काय केलं? रिप्लेस पण केलं. म्हणजे ओरिजिनल कॉलम जो आपला होता तोही तुम्हाला डिस्प्ले होईल आणि चेंजेस केल्यानंतरचा कॉलम पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. ठीक आहे. सी, ओरिजिनल व्हॅल्यू काय होते? नल होते. त्यानंतर आपण काय केलं? हे फंक्शन यूज केलं, NVL. ओके. हे फंक्शन यूज केलं आणि त्यांनी काय झालं? रिप्लेस केली 1 नी. 1 च्या ऐवजी दुसरं डिजिट पाहिजे असेल, दुसरा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही तो पण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला 2.99 हा नंबर हवा आहे, तर तुम्ही तो पण घेऊ शकतो. सी, इट विल बी रिप्लेस बाय 2.99. आणि ह्या कॉलम मध्ये जितके पण नल असते ते सगळे रिप्लेस झाले असते. आता आपल्याकडे सॅम्पल डेटा आहे, आपण फक्त यांची फंक्शनॅलिटी चेक करतोय. आपण ऍक्च्युअल डेटाबेस वरती काम नाही करत आहे, बरोबर? पण ज्यावेळेस कंपनीमध्ये जाल त्यावेळेस तुमच्याकडे मिलियन्स ऑफ रेकॉर्ड असणार. त्या केसमध्ये आपण एखाद्या कॉलम वरती हे ऑपरेशन परफॉर्म करून जे पण नल आहेत त्यांना आपण रिप्लेस करू शकतो बाय युझिंग द व्हॅल्यू स्पेसिफाईड बाय अस. ओके. मग इथे इथे जर मला 5 द्यायचं असेल, 5.99, तर मी ते पण देऊ शकतो. तर चेंज करायचं कोणत्या कॉलमला द्यायचं. लक्षात आलं का? हे सी, null is replaced by 5.99. Here the null will be replaced by 5.99. सगळ्यांना तीच व्हॅल्यू मिळणार 5.99 जी तुम्ही ते स्पेसिफाय केलेली आहे. ठीक आहे. समजलं? येस, नो? Yes. गुड. पुढचं आहे आपलं ग्रेटेस्ट आणि लिस्ट. आपण स्ट्रिंग फंक्शन मध्ये बघितलं होतं ग्रेटेस्ट आणि लिस्ट. मग जर मी ग्रेटेस्ट बोललं तर ए मोठा आहे का बी मोठा आहे? B. परफेक्ट. कॅपिटल ए मोठा आहे का स्मॉल ए मोठा आहे? Small a. Small a. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, मोठी व्हॅल्यू तो तुम्हाला आउटपुटला देईल आणि लिस्ट मध्ये काय होईल? छोटी व्हॅल्यू आउटपुटला देईल. पण जर नंबर्स वरती हे आपण हे फंक्शन यूज केले तर तुम्हाला ते काय करेल? ग्रेटेस्ट ऑफ 1, 2 अँड 3. आता या 3 मध्ये ग्रेटेस्ट नंबर कोणता असेल? मोठा कोण आहे? ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे? 1, 2 आणि 3 मध्ये मोठा कोणता आहे? 1, 2 आणि 3 मध्ये ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे? आय हॅव 3 Three. चॉकलेट्स. 3. हा, 3 नंबर मोठा आहे ना बाय डिफॉल्ट. ठीक आहे. आणि जर इथे मी 500 घेतलं तर मोठा कोणता आहे? 500. इथे जितका मोठा नंबर घेऊ तो असणार तुमचा मोठा नंबर. मग त्याच्यातलं तुम्हाला तो काय करेल? हे सगळ्यांचं अनालिसिस करेल, यांच्यातला जो पण मोठा नंबर असेल तो तुम्हाला आउटपुटला देईल. जर मी असं म्हटलं 23, 24, 21, खूप मिक्सअप नंबर दिले, मग याच्यातला ग्रेटेस्ट नंबर जो असेल तो तुम्हाला आउटपुटला देईल. सी, 26 इज द ग्रेटेस्ट नंबर. इथे किती पण आर्ग्युमेंट देऊ शकता तुम्ही ग्रेटेस्ट लिस्ट मध्ये. आणि जर ग्रेटेस्टच्या ऐवजी लिस्ट घेतलं तर तो काय करेल? छोटा नंबर दिला आउटपुटला, 21. आता याच्यात तुम्ही जाऊन बघा सगळ्यात छोटा कोणता आहे? 21. तर तुम्हाला आउटपुटला भेटला. दॅट्स इट. हे तिकडे पण आहे, इकडे पण आहे. लक्षात आलं? आता ग्रेटेस्ट कोणता आहे? 1. बरोबर. ठीक आहे. लक्षात आलं ना? आता आपलं आहे राहिलेलं शेवटचं फंक्शन कॉलेस. याचा स्ट्रिंग फंक्शन मध्ये काय यूज होता? काय रिटर्न करत होता कॉलेस फंक्शन? फर्स्ट नॉट नल कॅरेक्टर. एक्झॅक्टली, फर्स्ट नॉट नल कॅरेक्टर. मग आता जर आपण स्ट्रिंग फंक्शन मध्ये फर्स्ट नॉट नल कॅरेक्टर रिटर्न करत होता, मग इथे तो काय रिटर्न करेल? फर्स्ट नॉट नल नंबर. Number. सिलेक्ट फंक्शन कोणतं आहे आपलं? कॉलेस. ओके.
मग जर मी इथे म्हटलं नल, ओके, 1 2 -5 -8 काय रिटर्न करेल? तुमचं नमलॉक बंद या झालं. सॉरी, -2 5 -8 -7. ओके, याच्यातून काय रिटर्न करेल तो फर्स्ट, ह्या सिक्वेन्स मधून फर्स्ट नॉट नल कॅरेक्टर किंवा नंबर. तर हे स्ट्रिंग फंक्शन मध्ये आपण बघितलेले आहे. ठीक आहे, फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू काय याच्यामध्ये? पहिला आहे नल, मग नॉट नल हवंय आपल्याला सी -2. सिक्वेन्स मध्ये जे अगोदर येणार नॉट नल ते आपल्याला रिटर्न करणार सी -2. मग जर इथून मी नल काढून टाकलं तर आता आउटपुटला काय येईल? आता आउटपुटला काय -2. येईल? -2 5 -8 -7 आणि नल. मग आउटपुटला काय येणार? -2, कारण फर्स्ट तेच नल नाहीये. मग आपल्याला काय पाहिजे? फर्स्ट नॉट नल नंबर, तो येणार 2. ओके, याच्याऐवजी जर मी इथे नल घेतलं आणि इथे घेतलं 3, आता आउटपुटला काय येणार? 3. 3. खूप सोपं आहे. फंक्शन्स खूप सोपे आहेत. ठीक आहे, जर आपल्याला हे कॉलम टेबल लेवलला करायचं असेल, सिलेक्ट टेबल लेवलला कसं करेल मी? आपल्याकडे सेट ऑफ डेटा नाही आहे, बट सी सिलेक्ट सॅलरी IMP फॅक्टर, ओके, आणि कॉलेज ऑफ सॅलरी अँड काय येणार? ते पहिल्यांदी मी याचं आउटपुट तुम्हाला दाखवतो आधी. COAL फॅक्टर नाही आहे का? टेबलचं नाव ड्वेल नाही आहे ना, आपलं EMP आहे. सी, आता त्यांनी काय केलं, मी डिस्प्लेसाठी फक्त हे 2 टेबल एक्स्ट्रा घेतलेले कॉलम्स, सॉरी. ओके, पण मेन फंक्शन आपलं हे काय करते बघा, याच्याकडे कोणते कॉलम आहेत? एक तर सॅलरी आहे आणि दुसरं आहे दिस इम्प्रुव्हमेंट फॅक्टर. ओके, आता ते बघेल पहिली व्हॅल्यू नल आहे का? सॅलरी नल आहे का कुठे? नाही. मग त्यांनी काय घेतली? फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू, दॅट इज सॅलरी. ओके, दुसऱ्या केसमध्ये बघा, या 2 कॉलमला कम्पेअर करा. याच्यातली पहिल्यांदी सॅलरी घेतलेली आपण इथे, बरोबर? मग सॅलरी नल आहे का? नाही. मग आपली रिक्वायरमेंट काय? फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. मग सॅलरी जर नॉट नल असेल तर ते सॅलरीज घेणार. ठीक आहे, मग जर हे सगळे इथे कुठे नलच नाहीये, तर त्यांनी काय केलं? ह्याच व्हॅल्यू इथे घेतल्या, कारण पहिलीच व्हॅल्यू नॉट नल आहे. ठीक आहे, पण जर मी इथे यांचा सिक्वेन्स चेंज केला, इम्प्रुव्हमेंट फॅक्टर इथे घेतला आणि सॅलरी इथे घेतली, तर जिथे जिथे IMP फॅक्टर नल आहे तिथे तुम्हाला कसली व्हॅल्यू बघायला भेटेल? कसली व्हॅल्यू बघायला भेटेल? सॅलरीची. सी, आपली रिक्वायरमेंट काय? हा काय करतो? फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. आता तो बघेल इथे IMP फॅक्टर मध्ये जाईल, IMP फॅक्टर नॉट नल व्हॅल्यू आहे ना फर्स्ट, ती नल आहे का? नाही. मग त्यांनी तीच व्हॅल्यू इथे घेतली. मग दुसऱ्या रोला जाईल, बघेल ही नल आहे का? नाही. मग त्याने तीच व्हॅल्यू इथे घेतली. सेम थर्डला. मग चौथ्या याला येईल, बघेल सी, आपलं याची रिक्वायरमेंट काय? फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. मग पहिलीच व्हॅल्यू नल आहे, मग नॉट नल हवी आपल्याला, मग तो जाईल दुसऱ्या व्हॅल्यूवरती, सॅलरी. सी, नल असेल तर सॅलरीची व्हॅल्यू. कधी कधी अशी रिक्वायरमेंट येते, जर ही व्हॅल्यू नल असेल तर त्याच्याऐवजी आपण दुसऱ्या कॉलम मधून व्हॅल्यू तिथे टाकू शकतो बाय युझिंग दिस कॉलेज. ओके, समजलं? हे काय करते याचं फंक्शन समजून घ्यायचं फक्त. किंवा मग आपलं ग्रेटेस्ट काय करतं, लिस्ट काय करते, बाकीचे फंक्शन्स आहेत. सी, हे सगळे फंक्शन्स.
समजले सगळे फंक्शन्स, प्रॅक्टिस केल्यावरती जमतील.